नमस्कार लाडक्या बहिणो. तर लाडक्या बहिणींसाठी एक सर्वात मोठी खुशखबर आहे, ती म्हणजेच मार्च महिन्याचे 21व्या हप्त्याची. तर आपण ज्या दिवसाची वाट पाहत होतो, म्हणजे ज्या दिवसाची प्रतीक्षा करत होतो, तो दिवस आता लवकरच आला आहे. म्हणजे आपल्यासाठी तो म्हणजे मार्च महिन्याचा 21वा हप्ता. तर चला, ती काय अपडेट आहे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. व्हिडिओ हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण ज्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं पाहिजे होती, म्हणजे ज्या दिवसाची आपण वाट पाहत होतो, असे आपल्याला बरेच प्रश्न होते की हप्ता कधी येईल, कोणत्या महिन्यांना भेटेल, कधी पण येऊ शकतो, जी आर कधी येईल. तर हे सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहोत, आणि जी तुमच्यासाठी एक सर्वात मोठी खुशखबर आहे ती पण आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर चला मग आपण आपल्या जी खुशखबर आहे ती तुम्हाला मी लवकर सांगतो. तर आजची सर्वात मोठी अपडेट अशी आहे की लाडकी बहीण योजनेचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे अजूनही अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेले नाही, पण जी ई-के-वाय-सी पडताळणी प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. म्हणजे बघा, खूप दिवसापासून जी ई-के-वाय-सी प्रक्रिया कशी प्रोसेसिंगमध्ये होती, पण ती आजच्या दिवसाला पूर्ण झाली आहे. आता सरकारकडून निधी वितरणाबाबत मोठा निर्णय लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मग जी आपली ई-के-वाय-सी प्रोसेस पूर्ण झाली आणि आता आपल्याला हप्ता येईल, म्हणजे जो जी आर येईल, म्हणजे आज किंवा उद्या हा जी आर येऊ शकतो. ही सर्वात मोठी खुशखबर आहे, कारण जी आर आला की आपल्याला पैसे लगेच भेटू शकतात. तसेच नवीन माहितीनुसार ई-के-वाय-सी न केलेल्या सुमारे 54 लाख महिलांची नावे अपात्र यादीत गेल्याची चर्चा आहे. तर जवळपास 1,89,00,000 महिला पात्र ठरल्या आहेत. म्हणजे सरकारने ज्यांनी ई-के-वाय-सी म्हणजे फॉर्म भरले नाही होते, किंवा ज्यांनी डुप्लिकेट फॉर्म भरली, माहिती चुकीची असेल, 54 लाख ज्या महिला होत्या त्यांनी या योजनेपासून अपात्र केले आहेत. म्हणजे ही एक खूप दुःखदायक म्हणजे गोष्ट आहे. 54 लाख महिलांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही. पण जे पात्र आहेत त्यांच्यासाठी खुशखबर आहे, कारण जवळपास 2 कोटीचे आसपास ज्या महिला आहेत त्या पात्र आहेत, आणि त्यांना हा हप्ता भेटेल. म्हणजे जे मार्च एप्रिलचे जे पैसे आहेत ते त्यांना आता लवकरच भेटतील. आज किंवा उद्या 2 दिवसात पैसे भेटतात. म्हणजे ही खूप जास्त शक्यता आहे की आता त्यांची जी म्हणजे ई-के-वाय-सीची प्रोसेसिंग संपली, आता लवकरच जी आर येईल आणि जे पात्र बहीण आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात आज किंवा उद्यापर्यंत. हे तर ही सर्वात मोठी खुशखबरी आहे. तर मित्रांनो, आज पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेबाबत खूप मोठी अपडेट समोर आला आहे, कारण अजूनही लाखो महिलांच्या खात्यामध्ये मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही आहे. त्यामुळे राज्यभरातील महिलांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. म्हणजे अजून हप्ता आला नाही म्हणून खूप त्यांना म्हणजे चिंता आहे. मित्रांनो, आज दिवसभर सोशल मीडियावर आणि न्यूजमध्ये एकच चर्चा सुरू होती, ती म्हणजे 3,000 रुपये एकत्र येणार का, सरकारचा अंतिम निर्णय कधी होणार, आणि नेमके पैसे कोणत्या तारखेला जमा होणार. म्हणजे हे प्रश्न आपल्याला म्हणजे खूप दिवसापासून होते. म्हणजे एका महिन्याचे पैसे भेटतील आपल्याला 1,500 रुपये, का 2 महिन्याचे पैसे भेटतील 3,000 रुपये, आणि नेमका कोणत्या तारखेला येतील हा पण हे छोटे मोठे प्रश्न आपल्याला म्हणजे ह्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं नेमकी माहीत नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहोत. सर्वात आधी मोठी अपडेट पाहूया. मिळालेल्या माहितीनुसार सरकारकडून ई-के-वाय-सी आणि लाभार्थी पडताळणीचे काम जवळपास पूर्ण झालं आहे. त्यामुळे आता मार्च आणि एप्रिल महिन्याचा प्रलंबित हप्ता जमा करण्याचा मार्ग मोकळा होत असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजे जी ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण झाली आणि आता मार्च आणि एप्रिलच्या महिन्याच्या मध्ये जो हप्ता आहे तो आपल्याला लवकरच भेटेल. म्हणजे आज किंवा उद्यापर्यंत भेटू शकतो. खूप खबर आहे. तर दुसरीकडे जवळपास 1,89,00,000 ज्या महिला आहेत त्या पात्र आहेत. आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पैसे कधी येतील. मित्रांनो, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये 1,500 रुपये, काही ठिकाणी 3,000 रुपये, तर काही ठिकाणी 4,500 रुपयांची चर्चा सुरू होत आहे. म्हणजे अशा अनेक बातम्या आहेत की कोणी म्हणतं आपल्याला 1,500 रुपये भेटतील, कोणी म्हणतं 3,000 रुपये भेटतील, तर आता कोणी म्हणतं 4,500 रुपये भेटतील. पण नेमके कधी भेटतील ते जेव्हा सरकारचा जी आर येईल तेव्हाच समजेल की नेमके पैसे आपल्याला एका महिन्याचे भेटतील की 2 महिन्याचे किंवा 3 महिन्याचे. असे म्हणजे अफवा आणि न्यूज खूप आहेत की एका महिन्याचे भेटतील, 2 महिन्याचे भेटतील, 3 महिन्याचे भेटतील. म्हणजे कोणाला म्हणजे नक्की माहीत नाही. आपण अंदाज लावून सांगू शकतो, पण नक्की माहीत नाही. तर याच प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहोत. कारण मार्च आणि एप्रिल हे 2 महिने बाकी आहेत, आणि आता मे महिना देखील सुरू झाला आहे. त्यामुळे काही लोकांना अंदाज आहे की सरकार एकत्र मोठी रक्कम जमा करू शकतं. मात्र अजून अधिकृत घोषणा झालेली नाही, त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. पण सूत्रांच्या माहितीनुसार मे महिन्याच्या मध्यापर्यंत पैसे जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता पैसे का अडकले याचे कारण आपण पाहूया. सर्वात मोठं कारण म्हणजे ई-के-वाय-सी पडताळणी, आणि ज्या महिलांनी ई-के-वाय-सी पूर्ण केली नाही किंवा ज्यांचे आधार आणि बँक खात्यात माहिती जुळत नाही त्यांचे पैसे अडकू शकतात. ज्यांची म्हणजे आपले आधार कार्ड आणि जे बँक डिटेल म्हणजे ज्यांची माहिती बरोबर नाही, म्हणजे नाव, गाव, पत्ता म्हणजे अलग अलग असेल, तर त्या महिन्याचे पैसे सरकार थांबू शकते. त्यांची जोपर्यंत माहिती दोन्ही ठिकाणी बरोबर होत नाही. म्हणून जर तुमची अशी काही माहिती असेल त्याची तुम्ही तात्काळ बरोबर करून घ्या. आज किंवा उद्यापर्यंत पैसे येऊ शकतात.
तसेच DBT सुरू नसणे हे देखील एक खूप मोठं कारण आहे. जर DBTचा ऑप्शन चालू म्हणजे बंद असेल तर तुम्ही चालू करून घ्या. मित्रांनो, जर DBT बंद असेल तर सरकारचे पैसे खात्यात जमा होत नाहीत. त्यामुळे सर्व महिलांनी आपल्या बँकेत जाऊन DBT स्टेटस तपासून घ्यावा. आता अनेक महिलांना प्रश्न पडला आहे की मागचे हप्ते आले होते पण आता पैसे का बंद झाले. याचे कारण म्हणजे सरकारकडून सुरू असलेली नवीन पडताळणी प्रक्रिया. सरकार आता फक्त पात्र महिलांना लाभ देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे जर तुमची सर्व कागदपत्रे योग्य असतील तर घाबरण्याची गरज नाही. आता महिलांना काय करायला हवं तर सरकारने महत्त्वाचे मुद्दे सांगितले आहेत. ते म्हणजे eKYC पूर्ण आहे का ते तपासा, आधार कार्ड आणि बँकेची लिंक आहे का ते तपासा, DBT सुरू आहे का ते तपासा, मोबाईल नंबर अपडेट आहे का ते तपासा आणि पासबुक अपडेट आहे का ते तपासा. मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर खूप अफवा पसरवल्या जात आहेत. आज रात्री पैसे येणार, उद्या 4,500 रुपये जमा होणार, नवीन GR आला आहे असा पोस्ट व्हायरल होत आहेत. पण अधिकृत माहिती येईपर्यंत कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवू नका. आणि पुढचे काही दिवस खूप महत्त्वाचे असणार आहेत कारण सरकारकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. तुमच्या खात्यात पैसे आले का नाही ते तुम्ही कमेंट करून सांगा. आणि असाच रोजच्या लाडकी बहीण योजनेचा अपडेट आणि माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा. कारण कसं या चॅनलवर आपण नेहमी जी खरी माहिती असतो ती देऊ शकतो. कारण कसं सोशल मीडियावर असे खूप व्हिडिओ आहेत जे आपल्याला कसं बरोबर माहिती देत नाही. ते व्ह्यूज वाढवण्यासाठी म्हणजे काही पण फेक माहिती देऊ शकतात. आणि आपल्या चॅनलवर आपण नेहमी जी उपयोगी आणि महत्त्वाची आणि जी खरी माहिती असते ती देत असतो. म्हणून हा व्हिडिओ कसा जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. कारण कसं सगळ्या लाडक्या बहिणींना या व्हिडिओचा लाभ भेटला पाहिजे. आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला शेवटचा हप्ता कधी भेटला ते पण कमेंट करून सांगा. आणि ही तुम्हाला माहिती आधी माहीत होती का नाही ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. तर चला आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत मला असं आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही व्हिडिओला लाईक कराल. तर चला लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद. Don't say you're on the run to the other side, my love. You say you wanna try, but you